नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण आज जे की मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी बघा मित्रांनो, जे की आपलं आवडतं पद शिपाई व हमाल मित्रांनो, या दोन पदांसाठी आपण आज प्रश्नपत्रिका मित्रांनो पाहणार आहोत। बघा मित्रांनो, आपला हा आजचा जो काही बघा संपूर्ण काही प्रश्नपत्रिकेचा संपूर्ण भाग आहे, तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या मित्रांनो, कारण या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्या या प्रश्नपत्रिकेमधले 100% तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये मित्रांनो पाहायला मिळतील। म्हणून मित्रांनो बघा, आपला हा बघा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे, शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या मित्रांनो बघा। आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच या ठिकाणी सबस्क्राईब मात्र या ठिकाणी आत्ताच करून घ्या। ओके, बघा मित्रांनो, यासोबत बघा हा व्हिडिओ ठिकाणी पाहण्यासोबत काय करा मित्रांनो, वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो बघा तुमच्या वही पेनमध्ये नोट डाऊन करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला। तर बघा, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते आहे? तर मित्रांनो बघा, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणतं आहे? तर बघा, जी की क्रमांक कोलकाता मित्रांनो बघा, या ठिकाणी आपला प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर बघा या ठिकाणी होणार आहे। ओके, दुसरा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची जी बघा स्थापना आहे ती मित्रांनो बघा जी की क्रमांक 1993 साली मित्रांनो या ठिकाणी झाली होती। ओके, लक्षात असू द्या मित्रांनो। पुढे, सन 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? तर बघा, सन 1971च्या मित्रांनो भारत व पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळी बघा मित्रांनो आपल्या भारताच्या पंतप्रधानपदी बघा जी की क्रमांक इंदिरा गांधी ह्या होत्या। ओके, लक्षात असू द्या। पुढे, लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आलं? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा जी की 1972 बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, बघा मित्रांनो, बार बार सांगत आहे, हे संपूर्ण प्रश्न मित्रांनो बघा परीक्षेमध्ये 100% ठिकाणी विचारले जातात। म्हणून मित्रांनो बघा, प्रत्येक प्रश्नसंच मित्रांनो बघा वहीमध्ये लिहून घ्या आणि संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो बघा येणाऱ्या 1 तासाच्या आत प्रश्न मित्रांनो बघा पाठांतर मात्र या ठिकाणी अवश्य करून घ्या। ओके, तर पुढे बघा, पाचवा प्रश्न, ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आला? तर मित्रांनो बघा, ग्राहक संरक्षण हा जो बघा कायदा होता मित्रांनो, हा बघा जी की क्रमांक 1986 वर्षी बघा मित्रांनो जी की या ठिकाणी पास करण्यात आला, जी की बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, एड्स हा रोग कशामुळे होतो? तर मित्रांनो बघा, एड्स हा जो बघा रोग आहे हा कशामुळे होतो? तर ते म्हणजे मित्रांनो जे की बघा क्रमांक विषाणूमुळे मित्रांनो होणार हा बघा जी की एड्स हा रोग आहे। ओके, इन्शुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर मित्रांनो बघा, इन्शुलिनच्या कमतरतेमुळे बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा डायबिटीज बघा हा मित्रांनो जी या ठिकाणी रोग होतो। तर बघा मित्रांनो स्कर्वी हा कशामुळे होतो? तर मित्रांनो बघा जी की हा बघा जी की क्रमांक बघा जी की मित्रांनो या जीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो होणारा बघा रोग म्हणजे स्कर्वी आहे। तर बघा जे की डायबिटीज हा मित्रांनो कशाच्या अभावामुळे होतो? तर बघा जे की इन्शुलिनच्या कमतरतेमुळे म्हणजेच अभावामुळे होणारा हा रोग आहे। ओके, जे की बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमांमध्ये सर्वात जास्त असते? तर मित्रांनो बघा, आवाजाची जी बघा मित्रांनो गती आहे बघा ध्वनीची, ती कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? तर ती म्हणजे बघा जी की मित्रांनो घन या माध्यमात सर्वाधिक प्रमाणात असते। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे बघा, रोहिणीतील रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? तर मित्रांनो बघा, रोहिणीमधील रक्तात जे की बघा क्रमांक ऑक्सिजन मित्रांनो बघा या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त बघा मित्रांनो अधिक लाल जे की बघा दिसते। ओके, जे की बघा क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण याची सुरुवात कोणत्या काळात झाली? तर बघा मित्रांनो कोणत्या वर्षी झाली?
तर मित्रांनो मराठीतील पहिले साप्ताहिक बघा दर्पण याची मित्रांनो सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब 1832 वर्षी मित्रांनो झाली होती. मित्रांनो बघा हे प्रश्न 100% परीक्षेमध्ये येतात मित्रांनो, कारण बघा तुम्हाला शिपाई बघा मित्रांनो शिपाई व हमाला मित्रांनो बघा जास्त काही बघा अवघड लेवलचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार नाहीत, म्हणून एकदम मित्रांनो बघा सोपे सोपे फक्त तुम्ही या ठिकाणी प्रश्न मित्रांनो करून जा. ओके, तर बघा पुढे काय आहे. हां मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो, तर ती म्हणजे काय, एक तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे बघा ही. तर मित्रांनो बघा ती काय आहे, तर मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर मित्रांनो बघा पहिल्याच जर प्रयत्नात तुम्हाला पास करायचा असेल तर पास करण्यासाठी आपला सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण व चालू घडामोडींचा असा टोटल 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा आहे. तो लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 939007 या क्रमांकावर मित्रांनो फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून टाका. मित्रांनो बघा स्क्रीनशॉट टाकल्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा जे की तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. मित्रांनो बघा जर तुम्ही आपला हा महाठोकळा जर बाय केला तर 100% बघा मित्रांनो तुमचा रिझल्ट या आपल्या महाठोकळाच्या माध्यमातून येणार आहे. आपला मित्रांनो महाठोकळा बाय केला तर तुम्हाला बघा बाजारामध्ये मिळणारं 1000, 1200, 1500 रुपयाचं कोणतंही बुक खरेदी करण्याची गरज या ठिकाणी बघा भासणार नाही. म्हणून मित्रांनो बघा 150 रुपये खूप कमी किंमत आहे. लगेच पे करा आणि मित्रांनो पे करून लगेच तुम्ही महाठोकळा मिळवून घ्या आणि मित्रांनो आत्ताच बघा तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या, एक नवी वळण द्या. ओके, तर बघा मित्रांनो बघा आपला महाठोकळा अवश्य बाय करा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर मित्रांनो बघा महाबळेश्वर, नाशिक, नांदेड की जळगाव यापैकी मित्रांनो बघा कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो ब बघा जी की मित्रांनो नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. ओके, लक्षात असू द्या. महाराष्ट्र मित्रांनो बघा क्षेत्रफळाप्रमाणे कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? तर मित्रांनो बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मित्रांनो बघा आपलं महाराष्ट्र बघा जी की क्रमांक ब 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि लोकसंख्येच्या जर मित्रांनो बघा ठिकाणी प्रमाणे कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? तर बघा जी की 2ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. ओके, लोकसंख्येप्रमाणे 2ऱ्या आणि बघा जी की क्षेत्रफळाप्रमाणे 3ऱ्या क्रमांकाचं आहे. लक्षात ठेवून घ्या. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर मित्रांनो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बघा विमानतळ मित्रांनो जे की बघा क्रमांक अ नागपूर या ठिकाणी आहे. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर राहील. पुढे भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेली महाराष्ट्र राज्यातील पहिली व्यक्ती कोण? तर बघा भारतरत्न या मित्रांनो पुरस्काराने सन्मानित केलेली आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिली व्यक्ती कोण? तर बघा जे की क्रमांक ड महर्षी धोंडो केशव कर्वे ही आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे कंकण हाती बांधणे मित्रांनो कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय आहे? तर बघा जी की क्रमांक अ एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे मित्रांनो बघा असा त्याचा अर्थ होतो. पुढे बघा निजक मित्रांनो बघा निज कवेत होणे मित्रांनो बघा निज कवेत होणे या वाक्यप्रचाराचा बघा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर बघा जी की निज कवेत होणे बघा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ बघा जी की क्रमांक ब स्वतःच्या मिठीत घेणे असा त्याचा अर्थ होतो. पुढे धारेकरी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी उपयोगात येतो? तर मित्रांनो बघा धारेकरी बघा मित्रांनो हा जो काही शब्द आहे पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी उपयोगात येणारा शब्द आहे? तर मित्रांनो बघा जी की धाऱ्याने जमीन घेणे असा मित्रांनो बघा जी की या शब्दसमूहासाठी बघा उपयोगात येणारा हा शब्द आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे वृद्धार्थी नसलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे. तुटणे जुळणे किमान कमाल पगारी बिनपगारी की एवढे तेवढे. तर मित्रांनो बघा जे की मित्रांनो बघा विरुद्धार्थी नसलेली जोडी बघा जी की क्रमांक ड एवढे व तेवढे ही मित्रांनो असणार आहे. ओके, तुटणे जुळणे पगारी बिनपगारी किमान आणि कमाल हे बघा जी की बरोबर मित्रांनो बघा जी की विरुद्धार्थी जोड्या आहेत. ओके, जी की बघा क्रमांक ड एवढे व तेवढे आपला प्रश्नाचा या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? तर मित्रांनो चक्षुवारी अंबुकी जीवन या चारीपैकी कोणता शब्द पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ चक्षु. चक्षु हा मित्रांनो बघा जे की डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. लक्षात ठेवून घ्या. पुढे उसाची या शब्दसमूहासाठी योग्य शब्दसमूह दर्शक योग्य समूहदर्शक शब्द सुचवायचा आहे.
तर मित्रांनो बघा, हा जो शेवटचा प्रश्न आहे, या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या या चॅनलला समजा सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर मग भेटू पुन्हा अशा एका मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या उद्याच्या भागासोबत, अशाच नवनवीन प्रश्नांसोबत. तर तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.